नमस्कार, मी मधुरा. झी24 मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत पिंपल्स प्रॉब्लेमला फुल स्टॉप या विषयावर. ऐन तारुण्यात खरं तर बऱ्याचदा पिंपल्स सारखी समस्या उद्भवली जाते. मात्र पिंपल्स प्रॉब्लेम्समुळे कॉन्फिडन्स देखील कमी होऊ शकतो आणि चार चौघांमध्ये आपली पर्सनॅलिटी आकर्षक वाटत नाही आणि त्यामुळे अनेकदा आपण चांगली संधी घालवून बसतो. आणि ह्याच समस्येचं निराकरण नेमकं कसं केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणकोणते उपचार मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि लेझर कन्सल्टंट डॉक्टर धनंजय चव्हाण. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर धनंजय चव्हाण यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्ते मधुरा. डॉक्टर धनंजय चव्हाण यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर धनंजय चव्हाण हे गेल्या 25 वर्षांपासून कॉस्मेटॉलॉजिस्ट या क्षेत्रात कार्यरत आहेत. क्लिअर स्किन प्रायव्हेट लिमिटेडचे ते संचालक देखील आहेत. डॉक्टर धनंजय यांनी आतापर्यंत लाखो लोकांची पिंपल्स आणि केसांची समस्या दूर करण्यात यश मिळवलंय. त्यांनी आतापर्यंत या देश विदेशातील कॉन्फरन्स आणि सेमिनार्समध्ये व्याख्यानं देखील दिलीत. त्यांची कॉकटेल थेरपी जगप्रसिद्ध असून त्यांनी या क्षेत्रात आपलं वेगळं असं स्थान प्राप्त करण्यात यशही मिळवलंय. चला तर नेमके कसे सोडायचे पिंपल्स प्रॉब्लेम जाणून घेऊया डॉक्टर धनंजय चव्हाण यांच्याकडूनच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय खरोखरच महत्त्वाचा आहे, कारण की पिंपल्सची समस्या आज लाखो लोकांना भेडसावत असते. अगदी तरुण वय असो किंवा टीनेजर्स असो किंवा इतर एजेसमध्ये देखील आपल्याला भेडसावत असते. मात्र सगळ्यात अगोदर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पिंपल्स म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे उद्भवू शकतात? पिंपल्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये तारुण्य पिटिका म्हणतो, तारुण्यात उद्भवणारा हा आजार आहे. आणि हा जो आजार होत असतो तो आपल्या स्किनमध्ये ज्या तैल ग्रंथी असतात किंवा टेक्निकल नाव सिबॅशियस ग्लँड्स असतात, त्या सिबॅशियस ग्लँड्सच्या ओव्हर ॲक्टिव्हिटीमुळं किंवा तो सिबॅशियस ग्लँडचा जो स्त्राव आहे तो सिबम जो आपल्या केसांच्या बरोबर बाहेरच्या बाजूला केस जिथं स्किनवर ओपन होतो त्या ठिकाणी येत असतो, त्या पायलोसिबॅशियस ट्रॅकला जर कुठे अडथळा निर्माण झाला तर हा पिंपल्सचा आजार होतो. मी एका स्लाइडद्वारे आपल्याला दाखवू सुद्धा शकतो की एक्झॅक्ट हा कसा आजार होतो. नक्कीच. म्हणजे त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने खरं तर ट्रीटमेंट केली पाहिजे आणि पिंपल्स का उद्भवू शकतात ह्याचंही कारण समजू शकेल. सर, दाखवाल? येस. तर ही स्किनचा एक सेक्शन आहे. इथे आपण बघू शकता हा जो आहे ही सिबॅशियस ग्लँड आहे, हा केस आहे. केसाच्या बाजूनी जो पायलोसिबॅशियस ट्रॅक आहे, ह्या ट्रॅकमधून तो सिबम असतो तो स्किनवर पसरला जातो, तैल ग्रंथींचा स्त्राव पसरला. जेव्हा ह्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो किंवा ह्या ग्रंथीचं कार्य हे जास्त होतं सिबॅशियस ग्लँडचं, तेव्हा तो स्त्राव हा अडल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे इथे स्किनच्या खाली त्याची छोटीशी पुळी तयार होते. त्याला आपण ब्लॅक हेड, व्हाईट हेड असं म्हणतो. परंतु जेव्हा ह्या स्त्रावामध्ये प्रोपिओनिबॅक्टेरियम नावाचे जे जंतू असतात ते जेव्हा ह्या स्त्रावामध्ये शिरतात तेव्हा तिथं मोठ्या पुळ्या, लाल किंवा गाठी अशा तयार होतात. आणि तो स्त्राव खाली जर आपल्या स्किनच्या खाली पसरला तर त्याचे पुढे डाग, व्रण हे ते तयार. म्हणजे ढोबळमानाने बघायला गेलं तर ह्याच्याकरता तारुण्यात आल्यानंतर जी काही हॉर्मोन्स असतात ती महत्वाची कारण असते. दुसरा महत्वाचा प्रोपिओनिबॅक्टेरियम ॲक्नी. थर्ड महत्वाची गोष्ट म्हणजे तो पायलोसिबॅशियस ट्रॅक ब्लॉक होणं. आणि इतर जे एन्व्हायरमेंटल आणि इतर फॅक्टर आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं लावण्याची, कॉस्मॅटिक्स, स्ट्रेस, ट्रेंड किंवा डाएटमध्ये सुद्धा आता रोल यायला लागलेला हाय ग्लायसेमिक डाएट किंवा फास्ट फूड वगैरे ह्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स व्हायला कारण हे होऊ शकतं. आणि मग हे पिंपल्स झाले की आपण ढोबळमानाने म्हणू शकतो की इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ॲक्नीचे विविध जे प्रकार आहेत ह्या प्रकारामध्ये माइल्ड ॲक्नी म्हणजे सौम्य ॲक्नी असतात, ओन्ली ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात. मॉडरेट म्हणजे थोडेसे पॅप्युल्स, पुस्युल्स येतात, गाठी येतात, लालसर गाठी येतात. थर्ड महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा सिव्हिअर प्रमाणात येतात त्यावेळी तिथे आपल्याला गाठी दिसतात, पसफिल मोठे हे दिसतात, सिस दिसतात. आणि ह्याच्यामुळे आपल्याला स्कार्स किंवा पिगमेंटेशन वगैरे होतात. त्यामुळे सौम्य, मध्यम आणि सिव्हिअर असे तीन प्रकार तरी आपल्याला हे करता येते. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की ही तर पिंपल्सची समस्या ऐन तारुण्यात तर उद्भवतेच, मात्र आत्ताचं प्रमाण आपण बघितलं तर खूप वाढल्यासारखं दिसतंय पिंपल्सचं. त्याचं नेमकं काय कारण आहे आणि किती प्रमाण हे वाढलेलं आहे? एक असं म्हटलं जातं की
मनुष्याच्या आयुष्यामध्ये 80% लोकांना केव्हा ना केव्हा तरी पिंपल्स ही उठते. पिंपल्स हा तारुण्यातला आजार असल्यामुळे वयाच्या 14 ते 30 वर्षापैकी जवळजवळ 80% लोकांना आयुष्यात एखादी तरी पिंपल्स उठली जाते. यापैकी साधारणपणे 50% लोकांना केव्हा तरी पिंपल उठते, ती केव्हा उठली, कधी निघून गेली हे काहीही कळत नाही. त्यामुळं कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट सुद्धा लागत नाही. त्यामुळे समाजात असा ग्रह आहे की काय पिंपल्सला ट्रीटमेंट लागतच नाही किंवा पूर्वी ट्रीटमेंट नव्हत्याच. एवढ्या चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट नव्हत्या. यायचे पिंपल्स, याचे डाग व्रण राहायचे किंवा त्यावेळी पर्सनॅलिटी किंवा इतर गोष्टीला तेवढं महत्व नसायचं आणि त्यामुळे ते महत्व नसल्यामुळे तिकडे कोण बघायचंही नाहीये. आजकाल तुमच्या टॅलेंट बरोबर तुमची पर्सनॅलिटी, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन, ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा महत्व आलं तेव्हा ह्या पिंपल्ससाठी ट्रीटमेंट करणं हे गरजेचं झालेलं आहे. अदरवाईज पिंपल्स पासून होणारे स्कार किंवा पिगमेंटेशन हे आयुष्यभर राहतं. मग आजकाल अजिबात कुणालाही आयुष्यभर असले प्रॉब्लेम्स आपल्या चेहऱ्यावर नको आहेत आणि फार चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आल्यामुळे आपण पिंपल्स कंट्रोल करू शकतो. म्हणून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जर आपण नाही केलं तर काय होऊ शकतं हेही मी तुम्हाला दाखवू शकतो. हे जर इकडे बघितलं आपण लॅपटॉपमध्ये, मी तुम्हाला काही पेशंटचे फोटोग्राफ की ॲक्नीची ट्रीटमेंट नाही घेतली तर पिगमेंटेशन, लालसरपणा, काळे डाग तसाच राहतो आणि आयुष्यभर. आणि पर्सनॅलिटी किंवा अगदी डल फेस, लस्टरलेस फेस किंवा स्किनवर काळे चट्टे, अनइव्हन टोनिंग आणि शेवटचं म्हणजे मोठमोठे स्कार की जे आयुष्यभर घेऊन वावरावं लागतं. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला पिंपल्सची ट्रीटमेंट वेळीच केली पाहिजे आणि त्यांना वाचवलं पाहिजे. म्हणजे नेमकं तुम्ही म्हणालात पिंपल्सची ट्रीटमेंट वेळीच केली पाहिजे, म्हणजे नेमकं कधी केली पाहिजे आणि कोणी केली पाहिजे ही ट्रीटमेंट? जर अगदी सौम्य आजार असेल, बरं होत असेल तर काही युजली लागत नाही. परंतु मध्यम प्रकारचे पिंपल्स, सिव्हिअर ॲक्नी, यामध्ये नक्कीच आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. आणि हे ट्रीटमेंट करण्याकरता आपल्याकडे विविध प्रकारची जी काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये तर टेक्नॉलॉजीमध्ये फार बदल झालेला आहे, ॲक्नीच्या ट्रीटमेंटमध्ये बदल झालेला आहे. तर ती टेक्नॉलॉजी वापरून आपण हे ॲक्नीचे त्याचे स्कार्स, पिगमेंटेशन किंवा काहीही होण्यापूर्वीच ह्या ॲक्नीला काबूत आणावं गरजेचं आहे. आणि ह्याकरता आपण काय काय वापरू शकतो, नवीन इतकं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे की पूर्वी ज्या पिंपल्ससाठी जास्त काही औषधं नव्हती, जास्त काही करता येत नव्हतं, वयात आल्यावर आपोआप जाईल असं वाटायचं, त्याकरता आता सायन्सच्या माध्यमातून लेझर, लाईट, वेगवेगळ्या प्रकारची औषधं लावायची, खायची, ह्या सगळ्यामुळे आपण ती ट्रीटमेंट फार चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि नक्कीच ह्या ट्रीटमेंटचा फायदाही आपल्याला होतो, कारण की आपल्याला आयुष्यभर आपली पर्सनॅलिटी खूप चांगल्या पद्धतीने हाताळता येऊ शकते. त्याचबरोबर अनेकदा असं म्हटलं जातं की पिंपल्स ठीक करण्यासाठी खूप वेळ लागतो, एक कालावधी लागतोच. त्याचबरोबर तुमच्या स्किन क्लिअर स्किनमध्ये कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात आणि काय पद्धत खरं तर वापरली जाते? वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे नवीन लेझर, लाईट इन्स्ट्रुमेंट आणि औषधांमध्ये ज्या काही बदल झाले त्यातून आपण पिंपल्सची ट्रीटमेंट ही चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यातले काही महत्त्वाचे लेझर आणि लाईट इन्स्ट्रुमेंट मी आता दाखवतो की जे आपल्याकडे क्लिअर स्किनमध्ये अवेलेबल आहेत. प्रत्येक क्लिनिकलाच हे असतील असं नाहीये, कारण हाय एंड मशीन्स आहेत आणि ह्या हाय एंड मशीनमध्ये आपण लावायची औषधं, खायची औषधं, त्याचबरोबर बेसिक ज्या पिल्स किंवा रिज्युव्हिनेशन सिस्टीम्स असतात त्याच्याबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लेझर आणि लाईट इक्विपमेंट्स आपण वापरतो. त्यामध्ये हे लो लेवल लेझर लाईट आहे किंवा हा जो क्वांटम लेझर प्रमाणे तुम्ही त्या मशीन्स वापरल्या जातात आणि ह्या हाय एंड US FDA अप्रूव्ड मशीन्स असल्यामुळे ही ट्रीटमेंट फार सेफ आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे लेझर्स आहेत हे मल्टीपल लेझर्स आपण वापरू शकतो. म्हणजे Nd:YAG लेझर वापरू शकतो, लाईटचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. हे अशा प्रकारचे म्हणजे फ्रॅक्शनल क्यू स्विच Nd:YAG लेझर हा जर आपण बघितला तर हे एक सायन्सनं वैद्यकीय क्षेत्राला दिलेलं वरदान. कारण जे काही काळे डाग पडलेले असतात, व्रण पडलेले असतात, पूर्वी त्याच्याकरता डीप सिटेड ह्याच्याकरता काहीच नव्हतं. आता ह्या लेझरमुळे ते डाग समूळ आपल्याला नष्ट करता येऊ शकतात. इव्हन
ऍक्टिव्ह पिंपल्ससाठी आपण बघितलं, परंतु काही लोकांचे पिंपल्स बरे झालेले असतात. आता पूर्वी झालेले पिंपल्स त्याचे डाग आहेत, व्रण आहेत, खड्डे आहेत, त्याकरता आपण क्युस्विच इंडिया ते ग्लेझर फार किंवा महत्वाचं आहे, कारण की पूर्वी त्यांना ती ट्रीटमेंट मिळू शकलेली नसते. मात्र आता जर आहे तर त्याचा फायदा त्यांनी खरं तर घेतला पाहिजे. मग तो घेण्याकरता सुद्धा आपल्याकडे काही ह्या प्रकारचे मायक्रो निडलिंग आहेत. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं एक नवीन टेक्नॉलॉजी गेल्या 2 वर्षामध्ये इंडियात आलेली आहे, ती सुद्धा आपल्याकडे आहे. आणि CO2 लेझर, जे खड्डे व्रण आहेत खड्ड्यांकरता किंवा जाड झालेल्या स्किन करता, काळ्या स्किन करता आपल्याकडे इव्हन हे CO2 फ्रॅक्शनल CO2 लेझर सुद्धा आहे. त्यामुळे आपण क्लिअर स्किन मध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची लेझर लाईट इन्स्ट्रुमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारची ॲडव्हान्स थेरपी, त्याचे पुढचे ॲडव्हान्स कुठलेही साईड इफेक्ट हे होण्याच्या आधीच वापरलेलं आहे. आणि अंडर वन रूफ ही सगळी लेझर इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे असल्यामुळे आपण त्याचं ब्लेंडिंग करू शकतो किंवा कॉकटेल टाईप, म्हणजे एकत्र एका वेळी 2-2, 3-3 कॉकटेल थेरपीची खरं तर जगप्रसिद्ध थेरपी आहे. ही थेरपी मला जाणून घ्यायची, काय आहे नेमकी कॉकटेल थेरपी? कॉकटेल थेरपी वेगळं असं काही नाही, बट सगळे लाईट लेझर इन्स्ट्रुमेंट ॲडव्हान्स थेरपी ह्या क्लिअर स्किनला एका ठिकाणी आहेत. आपण जर ॲक्नी बघितलं तर तो मल्टीफॅक्टोरियल आजार आहे, म्हणजे हॉर्मोन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्याच्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे नुसती लावायच्या औषधाने पिंपल्स काही कमी होणार नाही, नुसत्या खायच्या औषधाने होऊ शकणार नाही, नुसत्या लेझरनी कमी होऊ शकणार नाही. ह्या सगळ्यांचं जर आपण कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे जर केलं तर ते लवकर कमी होऊन त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ॲक्नीचे, की माणसाची पर्सनॅलिटी डिस्टर्ब झाल्यानंतर त्या माणसाच्या आयुष्यात नैराश्य येत आहे, फ्रस्ट्रेशन येत आहे, स्ट्रेस येतोय. ह्या स्ट्रेस, पिंपल्सचा स्ट्रेस पियर ग्रुपमध्ये तो बाजूला पडला जातो. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्याकरता ही सगळी ट्रीटमेंट आपण एकत्र वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. त्यालाच आपण कॉकटेल मॅनेजमेंट असं म्हणतो. या कॉकटेल मॅनेजमेंट बद्दल मला अजून जाणून घ्यायचंय, पण मी एक छोटासा ब्रेक घेते डॉक्टर, आणि पुन्हा एकदा आपण कॉकटेल मॅनेजमेंट बद्दल बोलूया. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती पिंपल्सला फुल स्टॉप ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर धनंजय चव्हाण. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की कॉकटेल थेरपीमुळे आज अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. अशी काही तुमच्याकडे उदाहरणं आहेत का की ते आम्हाला समजतील की एक्झॅक्टली काय ही कॉकटेल थेरपी आहे आणि कॉकटेल मॅनेजमेंटमुळे त्यांना खूप फायदा झालेला आहे? हे काही पेशंटचेच कसे फोटोग्राफ्स मधून मी तुम्हाला दाखवतो. आपण लॅपटॉपकडेच वळूया. तर जेव्हा पेशंट, आता हा पेशंट बघितला तर हा पेशंट पहिली व्हिजिट आहे. त्याच्या चेहऱ्यावर भरपूर पॅप्युल्स आहेत, पुस्युल्स आहेत, काळे डाग पडले, थोडे खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे, चेहरा डल आहे, म्हणजे एकदम चेहरा खराब झालेला आहे. हा पेशंट आल्यानंतर आपण लगेच त्याला अल्फा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी मेडिसिनच्या काही प्रोसिजर करतो. त्याच वेळी म्हणजे त्याच सेम सिटिंगमध्ये आपण लाईट थेरपी करतो, इंटेन्स पल्स लाईट करतो. आणि ही थेरपी करत असताना अगदी सिंपल थेरपी असतात. ही औषधं सुद्धा बाहेरच्या देशातून आपण युरोपियन किंवा अमेरिकन वापरतो, त्यामुळे त्याचं स्टँडर्डायझेशन असतं. आणि ही औषधं वापरून ह्या ज्या प्रोसिजर्स आहेत ह्या सगळ्या ऑफिस अवर प्रोसिजर्स आहेत. आणि ह्या प्रोसिजर आपण जेव्हा करतो तेव्हा ह्या प्रोसिजर केल्यानंतर हे स्किन जी आहे त्या स्किनवरचे आपले जे ॲक्नी आहेत ते अगदी कंट्रोल हे होतात. सेकंड व्हिजिटला आल्यानंतर सुद्धा आपण IPL ची थेरपी करतो. IPL हे सुद्धा इंटेन्स पल्स लाईट आहे. ह्या लाईटमुळे ऍक्टिव्ह ॲक्नी ज्या असतात किंवा ज्या पिंपल्स आहेत त्या ऍक्टिव्ह ॲक्नी सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. आणि पुढे पडणारे काळे आधीच आपण ते कंट्रोल करू शकतो. किंवा पुढे जे पडणारे खड्डे डाग ह्याचंही प्रमाण आपण कमी करू शकतो. क्रायोस्लॅशची ट्रीटमेंट करू शकतो. लो लेवल लेझर लाईट ही सुद्धा काही ठराविक क्लिनिकमध्येच अवेलेबल आहे की ज्यामध्ये आपण ब्ल्यू लाईट थेरपी वापरतो.
पेशंटला ही जी ब्ल्यू लाईट 415 नॅनोमीटरची ही जी लाईट असते, ह्या लाईटमुळे ऍक्टिव्ह ऍक्नी फार चांगल्या कंट्रोल होतात आणि स्किनचा सुद्धा पोत सुधारतो. जे पडलेले त्याच्यावरचे डाग आहेत ते सुद्धा निघून जातात. आता बघितलं 2-2.5 महिन्यामध्ये 10 आठवड्यामध्ये ह्या पेशंटचे सर्व पिंपल्स वगैरे अगदी कंट्रोल झाले. परंतु रेडनेस अजून आहे. हा रेडनेस कमी करण्याकरता आपण इंडिया लेझर वापरतो, लॉंग पल्स इंडिया लेझर, कार्बन पील वापरतो. जरी हे सगळ्या ऍक्नी कंट्रोल झाल्या तरी त्या पेशंटला माझ्या आता चेहऱ्याला ग्लो पाहिजे, माझी स्किन चांगली व्हायला पाहिजे असं जेव्हा पेशंट म्हणतो तेव्हा मग त्या ठिकाणी आपण हे कार्बन पील करतो. ही सुद्धा लेटेस्ट ट्रीटमेंट आहे. चेहऱ्यावर कार्बन लावला जातो आणि क्यूस्विच इंडिया लेझरनी आपण तो कार्बन काढतो की ह्यांची त्वचा खूपच उजळलेली दिसते आणि त्याचा फायदा खरंच त्यांना झालेला आहे. पर्सनॅलिटी मध्ये खरंच खूप ड्रास्टिक चेंज बघायला मिळतो. आपल्याला 4-4.5 महिन्यामध्ये संपूर्णपणे ह्या ऍक्नी कंट्रोल आला, त्याचे डाग कमी, त्याचे खड्डे सुद्धा पडलेले नाही आणि स्किन अगदी ग्लो होऊन त्या माणसाचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा वाढत गेला. काही पेशंटमध्ये ऍक्टिव्ह ऍक्नी नसतात, सगळं झालेलं आहे, खड्डे आहेत, डाग आहेत, व्रण आहेत. अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण ट्रीटमेंट करू शकतो. फक्त ऍक्टिव्ह ऍक्नीच पाहिजे असं काही जरुरी नाही. म्हणजे काही काहींना आधी तरुण वयात येऊन गेलेले असतील आणि आता जर पुन्हा एकदा समस्या उद्भवत असेल किंवा कुठे खड्डे असतील तर त्यात सुद्धा दूर करू शकतो. त्या सुद्धा आपण कुठल्या प्रकारे करू शकतो हे मी इथे दाखवेन लॅपटॉपवर. आणि ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर हे डर्मा रोलर म्हणतात किंवा मायक्रो निडलिंग. ह्याच्यामुळे सुपरफिशियल जे स्कार असतात, वरच्यावर जे स्कार असतात ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे निघून जाऊ शकतात. इव्हन हे जे आपण आता बघणार आहोत हे CO2 नावाचं लेझर आहे किंवा ज्याला आपण फ्रॅक्शनल CO2 लेझर, हे सायन्सना स्किन स्पेशलिस्ट साठी एक चांगल्या प्रकारचं बनवलेलं लेझर असं आपण म्हणू की जे खोल खड्डे आहेत, डीप सिटेड खड्डे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ह्या लेझरचा फार चांगला उपयोग होतो. ही ट्रीटमेंट मिडल एजचे लोक घेत असतील. म्हणजे आता कसं पूर्वी ज्या लोकांना ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती त्यावेळी जे काही ऍक्नी येऊन गेले, त्याचे जे खड्डे पडले, ते खड्डे पडल्यामुळे हा जो काही सगळ्या स्किनवर खराबी झालेली आहे ती दूर करण्याकरता आपण हे वापरतो. गेल्या 2 वर्षामध्येच हे रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्नॉलॉजी आलेले. रेडिओ वेव्स डीप डर्मिस मध्ये निडल मार्फत सोडल्या जातात आणि अगदी जे चिवट किंवा मोठे खड्डे असतात ते सुद्धा ह्या ह्यानी चांगले निघून जातात आणि स्किन टाईट होते, स्किन ग्लो करते. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून त्या पेशंटचा आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकतो, वाढवू शकतो. नक्कीच सर, आपण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ह्या विषयावरती चर्चेला सुरुवात करूया. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय पिंपल प्रॉब्लेम्सला फुल स्टॉप या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करता डॉक्टर धनंजय चव्हाण. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी आपण लेझर ट्रीटमेंट किंवा ॲडव्हान्स ह्या ट्रीटमेंट्स बघितल्या, मात्र बऱ्याचदा असं लोकांमध्ये एक गैरसमज असतो की ह्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? लेझर ही गेल्या 10-12 वर्षामध्ये आलेली टेक्नॉलॉजी. सुरुवातीला जेव्हा लेझर्स आले तेव्हा त्याचे थोडेफार काही प्रॉब्लेम्स काही पेशंटमध्ये आढळले. परंतु जसं सायन्स इव्हॉल्व्ह होत गेलं, जसे चांगले मशीन्स येत गेल्या तसे हे प्रॉब्लेम आता नच्या बरोबर आहेत. म्हणजे लेझर थेरपी ही अगदी डोळ्यापासून हृदयाच्या ऑपरेशन पर्यंत किंवा सर्व प्रकारच्या आजारांमध्ये आता होत आहे आणि ती आता अगदी सेफ आहे. त्यामुळे काळजी करायची काही गरज नाहीये. आणि आपण जे लेझर वापरतो ते सगळे US FDA अप्रूव्ड असतात. अमेरिकेमध्ये दुष्परिणाम वगैरे काही होत नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, लेझर किती जरी चांगला असेल तरी ज्या सेंटरमध्ये किंवा जिथे केले जाते तो डॉक्टर, त्याचा अनुभव आणि त्या वापरणारी लोक कसे आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते आपल्याकडे फार चांगल्या प्रकारे गेले कित्येक वर्ष आपण ह्या फील्ड मध्ये असल्यामुळे आपल्याकडे त्याचे दुष्परिणाम तर होत नाहीत. मात्र मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की पिंपल्स साठी ट्रीटमेंट्स घेतली जाते, मात्र पुन्हा एकदा ती उद्भवण्याची शक्यता असू शकते. तर अशा वेळेस जे क्लिअर स्किन मध्ये जी ट्रीटमेंट केली जाते, तर असे काही पेशंट्स आले का पुन्हा की त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना पुन्हा पिंपल्सची समस्या उद्भवली आहे, असं काही होतं का? पिंपल्स आपण तसं बघायला गेलं तर हा हॉर्मोन्स किंवा
प्रोपिओनिबॅक्टर मॅक्नी किंवा भरपूर गोष्टींवर स्ट्रेस पासून प्रत्येक गोष्टीवर अवलंबून आहे, परत येण्याचे चान्सेस असतात. परंतु आपण जर ती ट्रीटमेंट व्यवस्थित एक 6 ते 8 महिने जर व्यवस्थित कंटिन्युअस घेतले, चांगल्या प्रकारचे उपचार केले, तर परत येण्याचं प्रमाण अगदी कमी होऊन जातं. किंवा पुढे सुद्धा फ्युचरमध्ये तुम्ही जर थोडा थोडा मेंटेनन्स ठेवला तर पिंपल्स येण्याची ही टेंडन्सी असते, त्याला आपण अगदी लगाम काळजी पण घेणं आवश्यक गरजेचं आहे. एक साधारणपणे 60% लोकांच्यात परत येण्याची शक्यता अगदी कमी होते आणि उरलेली जी लोक आहेत त्यांच्यामध्ये जरी आलं तरी ते सौम्य प्रमाणात येतं आणि त्याला आपण मेंटेनन्स थेरपी केली 6 महिन्यातून 4 महिन्यातून वर्षातून एकदा येऊन जरी हे केलं तरी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा यूज होऊ शकतो. काही माझ्याकडे आता पेशंट कित्येक आपण बघूया की लॉंग टर्म ट्रीटमेंट घेतलेली असते आणि समजा 2-3 महिन्यामध्ये आपण आता ह्या लॅपटॉप मध्ये बघूया, आता हे 3-3.5 महिन्यामध्ये ह्या पेशंटच्या पिंपल्स आपण अगदी कंट्रोल केलेले आहेत, 5 महिन्यामध्ये हे कंट्रोल केलेले आहेत. पुढे नुसतं त्यांना मेंटेनन्स जरी दिलं तरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.